शासनाने गरिबांना पाठवलेली अन्नसामग्रीचा मोठे लोक व्यापार करतात. पोलिसांची कारवाई मात्र अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे पुरावे नष्ट. राशन माफिया कोरा सुटला. राकेश धारगावे, मिशन बहुजन संघटना अध्यक्ष यांची पत्रकार परिषद. बघा ग्राफिक नोट न्यूजवर. राशन माफिया जे राशनच्या दुकानामध्ये जे अन्नधान्य लोकांना मिळतो त्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर शहरामध्ये होत आहे. आणि मिशन बहुजन आमच्या संघटनेला याबद्दल मागील 10 ते 15 दिवसापासून कंटिन्युअसली याबद्दलची माहिती मिळत होती की नागपूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा काळा बाजार होत आहे. त्यापैकी एक नाव आमच्याकडे आलं होतं, जितेंद्र फुलवानी हे मोठ्या प्रमाणावर राशनच्या मालाचा काळाबाजार करतात. याच्या आधी पण जितेंद्र फुलवानी यांच्यावर एक मोठी कारवाई झालेली होती, परंतु ती कारवाई झाल्यानंतरही आताही त्यांचा हा व्यवसाय बंद झालेला नाही. काल आम्हाला अशी सूचना मिळाली होती की शंकरनगर परिसरामध्ये जितेंद्र फुलवानी एक टाटा एस गाडी घेऊन रेशनच्या मालाचे जे 40 टक्के होते ते M.A. देवतळे यांच्या रेशन दुकानाच्या गोडाऊन मधून ते भरताना आम्हाला आढळले. त्याचा आम्ही थोडी व्हिडिओ सुद्धा तयार केला आणि त्यावेळेस लगेच आम्ही रेशनिंग ऑफिसर या आता नवीन अन्न वितरण अधिकारी FDO आहेत शालिनी गेडा मॅडम, त्यांना तात्काळ त्यावेळेस फोन केल्यानंतर मॅडमनी आम्हाला सांगितलं की मी 10-15 मिनिटांमध्ये कुठल्या अधिकाऱ्याला तिथे कारवाई करायला पाठवतो. परंतु त्यांच्याकडनं जे मला आश्वासन मिळालं की आश्वासन पूर्तता झाली नाही. 24 तासामध्ये एक पण अधिकारी त्या ठिकाणी आलेला नाही आणि तिथे 40 जे रेशनिंगचं जे अवैध पद्धतीने जे तांदळाचा जो साठा होता त्या व्यापारी, त्यानंतर मला 112ला कॉल करावा लागला. त्यावेळी अंबाझरी पोलीस मधून काही लोक आले. त्यानंतर बजाजनगरच्या एरियामध्ये तो पोलीस स्टेशनचा हद्दीत होता, तर बजाजनगर पोलीस स्टेशननी ती कारवाई केली. बजाजनगर पोलीस स्टेशनची ते गाडी जप्त केली आणि जो रेशनिंगचा माल होता तो जप्त केला. पण या कारवाईला 24 तासांची दिरंगाई झाल्यामुळे जे एव्हिडन्स होते ते एव्हिडन्स नष्ट करण्यात आले. कारण की त्यावेळेस जर ही कारवाई झाली असती, मॅडमनी जर त्यावेळेस लोकांना पाठवलं असतं तर त्या गोडाऊन मध्ये त्या बॅग्स सुद्धा मिळालेल्या असत्या. कारण की त्या लॉक असल्यामुळे पोलीस अधिकारी तिथे हस्तक्षेप करू शकत नाही, कारण की तिथे FDOचा अधिकारी असणं गरजेचं असतं. तर त्यामुळे ती दिरंगाई झाली. त्यामुळे ही कारवाई मध्ये आम्हाला असं आढळून येत आहे की हे जे मोठे व्यापारी आहेत जितेंद्र फुलवानी हे मोठ्या प्रमाणावर हा जो व्यवसाय करत आहे, तर त्यामध्ये याच्यावर पण आधी कारवाई झालेली आहे. आणि आम्ही FDO ला माहिती दिल्यानंतरही FDO ने 24 तासामध्ये कुठलीही कारवाई केली नाही. तर यामध्ये FDO आणि यांची काही साठगाठ तर नाही, तर याची चौकशी व्हायला पाहिजे. त्यामुळेच ही आजची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. आम्ही आज FDO ला पण याबद्दल एक पत्र सुद्धा दिलेलं आहे. FDO ला पत्र दिल्यानंतर आमची हीच मागणी राहील की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस ही कुठलीही अशी घटना घडत असेल तर FDO नी लवकरात लवकर तिथे आपला अधिकारी पाठवावं आणि तात्काळ अशा लोकांवर कारवाई करावी. कारण ही सामग्री आहे गरीब लोकांसाठी पाठवलेली आहे शासनाने. आणि यावर जे मोठे लोक जे व्यवसाय यांनी सुरू केलेला आहे, आज एक जर रेशनिंगचे दुकान जर तुम्ही बघितले तर आपल्या नागपूर विभागामध्ये 650च्या जवळपास रेशनिंगचे दुकान आहे. प्रत्येक रेशनिंगच्या दुकानामधून जर अशा 40 बॅग जर कुठे जात असतील तर हा भला मोठा साठा असतो, ज्यामध्ये एक मोठा त्यांचा व्यापार आणि या व्यापारामध्ये पण FDO चे अधिकारी सामील असतील असं मला वाटतं. ही बाब छोटी नसून गोरगरिबांच्या मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत येणारा हा अन्नाचा त्यांचा हा वाटा आहे. तुमच्या मार्फत मी कलेक्टर साहेबांना इशारा देतो की त्यांनी तात्काळ या संदर्भामध्ये हे जे बहुजन मिशनचे जे काही पदाधिकारी आहेत जे आरोप करत आहेत, आम्ही तो साठा पकडण्याच्या नंतर त्या विधान मॅडमने ती दिरंगाई केलेली आहे. त्या अंतर्गत येणारे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्या सोबत आमची बैठक घेऊन फेस टू फेस एक संवाद साधून या बाबीवर लवकरात लवकर 24 तासामध्ये त्यांनी तोडगा काढावा. ते गार्डियन आहेत नागपूर शहराचे आणि ते गार्डियन असल्यामुळे त्यांच्या अंतर्गत येणारे नागपूर शहर आणि ग्रामीण इथले जे गोरगरीब जनता आहे त्यांचा हा अन्नाचा वाटा या पद्धतीने 420 पद्धतीने हा जो इतरत्रपणे वळवण्यात येत आहे
तेव्हा नागपूरचे असलेले मुख्यमंत्री यांनी सुद्धा दखल घेऊन ही जी बातमी, जी छोटे पत्रकार आहेत, पण पत्रकार छोटा असो की मोठा असो, हा पेपर चालतो आणि बोलतो, या चालणाऱ्या आणि बोलणाऱ्या या चॅनल आणि पत्रकारांची दखल घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी नागपूरमध्ये घडत असणाऱ्या काळ्या बाजाराची एक पाठीशी पत्रिका काढून जनतेच्या अन्नाची अशी विल्हेवाट कशा पद्धतीने होत आहे, कुणाच्या इशाऱ्यावर होत आहे आणि हे किती दिवसापासून चालत आहे, कसं चालत आहे, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांची मर्जी आहे आणि ती मर्जी कशा स्वरूपानं चालत आहे, पाणी कुठं उडत आहे, या सगळ्या गोष्टीचा वापर त्यांनी सातत्याने दखल घेऊन 24 तासामध्ये या उपस्थित चॅनलच्या हाकेला हात देऊन त्यांनी सत्याची आवाज ऐकून त्यांना न्याय द्यावा अशी मी मागणी करतो. अन्यथा कलेक्टर ऑफिसच्या समोर किंवा सिंधर चौकाच्या समोर आम्ही सर्व लोक झोपडपट्टीमध्ये 10 दिवसाचे कार्यक्रम संवाद करून तुमच्या वाट्याचा अनाज अशा पद्धतीने लूट होत आहे आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये भव्य धरणं आम्ही संविधान चौकात किंवा कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही येत्या काही दिवसात देऊ हा इशारा कलेक्टर, मुख्यमंत्री आणि प्रशासनाला आम्ही देत आहोत. आपल्या या आजच्या पत्रकार परिषदेत जाऊ. 40 म्हणजे 50 किलोच्या 40% आलेले आहेत, परंतु ती कारवाई दिरंगाईने झाल्याने त्याच्यामध्ये काय कमी जास्त झाला, काय गोळ झाला, तर ते वेळेवर मग आता कमी झाले, कसे झाले, काय झाले, कोणी कमी केले, तिथे अधिकारी न आल्यामुळे 112वर फोन केला म्हणून ते बरं झालं. कारण ते 112चा फोन हा ट्रॅकिंग होतो, जो अधिकारी येतो आणि जो फोन करतो त्यालाही मेसेज येतो की बा हा अधिकारी इथे पोहोचलेला आहे आणि तुमचं ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याचा हा क्रमांक आहे. जर ही सुविधा नसती तर मग तिथे गोळमाळ होऊ शकला असता. जर विषय असतील आणि दाही असतील पण तो काळाबाजार आहे ना, एक रकाई असेल तरी काळाबाजार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अशी तरतूद काय समजणार म्हणजे किंवा 5 किलो घाललं आणि 50 किलो घाललं आणि दुप्पट केली तर त्याच्या कलमामध्ये काही तफावत होते अशातला भाग तर नाही आहे. डिफेन्सी आहे काय, चोरी. आता गाडी बजाज पोलीस स्टेशनला काल जमा होती. आता जी कारवाई जी झाली, आज एफडीओ चे अधिकारी आले, एफडीओ च्या अधिकाऱ्यांचे सॅम्पल घेतले, सॅम्पल घेतल्यानंतर ती गाडी सोडण्यात आली. आणि या केस मध्ये असं होतं की जोपर्यंत पूर्ण कारवाई होत नाही आणि एफडीओ तो साठा जो आहे तो त्यांच्या पेट्रोलचा साठा आहे तो जोपर्यंत ते दाखवत नाही तोपर्यंत पोलिसांनाही कारवाई करण्याची परवानगी नसते. तर ज्यावेळेस एफडीओ त्यांच्यावर कारवाई करेल त्यानंतर त्यांच्यावर एफआयआर होईल. तर गाडी सोडलेली आहे त्यांची आणि त्यांची जे धान्य होतं ते धान्यही त्याच्यावर सोडलेलं आहे. सोबत आमच्या या काही मागण्या होत्या. संपूर्ण या प्रकरणाची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, माहिती मिळवणी कारवाई विलंब करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी, शासकीय रेशनाच्या काळाबाजारात सहभागी असलेल्या गोष्टींवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि गरीब जनतेच्या हक्काची रेशनाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठोस व्यवस्था करावी. आमची तर अशी एक मागणी आहे एफडीओला की ज्या प्रकारे त्यांचा जो हेल्पलाईन नंबर असेल, ज्या प्रकारे 112चा हेल्पलाईन नंबर काम करतो तर रेशनिंगचाही हेल्पलाईन नंबर त्या प्रकारे असावा की कुठेही तक्रार जर झाली तर 10 ते 15 मिनिटांमध्ये रेशनिंगचा ऑफिसर तिथे पोहोचावा. त्यामुळे म्हणजे जी कारवाई आहे ती लगेच होईल आणि हा काळा बाजार जो आहे थांबवता येईल. की जे कारवाई रॅशनिंग अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे होती ती कलेक्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे होती, त्यांनी न केल्यामुळे पोलिसांनी केली. पोलिसांनी कारवाई केल्याच्या नंतर कुठल्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत ती गाडी आणि तो माल सोडण्यात आला हा प्रश्नार्थ चिन्ह आहे शासनाच्या समोर. कुणाचा फोन आला सोडण्यासाठी आणि कुठल्या आधारावर सोडण्यात आला. मग निश्चित त्यांची पोलीस 112चा क्रमांक, पोलीसचा हेल्पलाईन नंबर, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटनेने जी कारवाई केली आणि जे धावपळ केली त्याच्यासाठी मग त्याचा परिश्रमही वाया गेला.
लोकशाही पद्धतीने म्हणजे काळा बाजाराला किंवा होत असणाऱ्या खोट्या कामाला आळा घालण्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्याची आणि आता स्तंभ तिसरा असलेल्या पत्रकारांची आहे. मग तुमच्यासारख्या पत्रकारांनी हा सगळा विषय कलेक्टरला, मुख्यमंत्र्याला आणि कमिशनरला विचारायला पाहिजे की बा कुठल्या आधारावर पकडलेली गाडी पकडली, त्याने जमा केली म्हणजे ते अवैध होतं हे सिद्ध होते. ते अवैध होतं हे सिद्ध होते. तो माल अवैध आहे हे सिद्ध होते. मग कुठल्या आधारावर सोडली याचं स्पष्टीकरण शासनाने जशी आम्ही पत्रकार परिषद घेऊन आरोप करत आहोत तसंच त्यांनी याबाबत खुलासा पत्रकार परिषद घेऊन करावा आणि त्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय कलेक्टर साहेब तिथे राहून त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि आपल्या अधिकारानं त्याचा दाब विचारावा, पत्रकारांना त्याचा उत्तर द्यावं. त्यानंतर मिशन तर्फे नागपूरमध्ये कुठेही काळाबाजार होत असेल ते रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केले जाईल. यावर अन्न वितरण अधिकारी FDO मॅडमवर पण पूर्णपणे कारवाई करण्यासाठी आम्ही कलेक्टरला मागणी करू. सोबतच एक मोठं निर्णय आंदोलन अन्न नागरिक पुरवठाच्या ऑफिसवर कार्यालयावर करण्याचा आमचा पूर्ण निर्णय आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसात जर हे रेशनिंग माफिया जे आज समोरासमोर आपल्याला दिसून राहिले की एवढ्या मोठ्या स्तरावर जितेंद्र कुंदवानी हा काही छोटा काही व्यापारी नाही, हा त्याच्याजवळ 2 ते 3 आयशर स्वतःचे आहेत, त्या मार्फत पण हा हे काळाबाजारी करत आहे. याच्या आधी त्याच्यावर 2 ते 3 कारवाया मोठ्या झालेल्या आहेत, परंतु अजूनही प्रशासन झोपलेलं आहे. आणि रविवार सारख्या दिवशी तो बिनधास्तपणे आपल्या स्वतःच्या गाड्यांनी रेशनिंग दुकानामध्ये जातो. 650 नागपूरचे रेशन दुकानामधून जर हा इकट्ठा करत आहे, जमा करत आहे, तर त्यावर विचार करा की हा किती मोठा व्यवसाय असेल. तर नागपूर पोलिसांनी पण जितेंद्र कुंदवानीवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. सोबत त्यांच्यावर वारंवार कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही. आणि यांच्यावर 7 वर्षाची जेलची हे आहे, तर त्या मोठ्या गुन्ह्यामध्ये त्यांना अरेस्ट पण करायला पाहिजे. फक्त कारवाई करून जाणार नाही, कारण की यांना सवय झालेली आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही कारवाई करायला तिथे गेलो तर त्यांनी सरळ आम्हाला या गोष्टीसाठी पैसे देण्याची, म्हणजे तुम्ही तुमच्या तोंडातली रक्कम बोला, तुम्ही आपलं तोंड गप्प ठेवा, आम्ही तुम्हाला तुमच्या तोंडातली रक्कम देऊ. त्यांनी आम्हाला 50 ते 1 लाख रुपये देण्याचीही आम्हाला त्यावेळेस तयारी दाखवली. पण मी शालिनी गेडा मॅडमला, म्हणजे मला वाटतं की मॅडम लवकरात लवकर इथे हजर झाल्या पाहिजे आणि त्यांना आणखी गुंतवून ठेवण्यासाठी त्यांना म्हटलं, कारण की आपल्याला माहिती आहे, म्हटलं तुम्ही काय मला ऐकलं, तुमचा व्यापार चांगला आहे, त्या 10-20 लाख रुपये द्या आम्हाला. परंतु एवढंही बोलून म्हणजे सर्व गोष्टी करून शालिनी मॅडमनी आम्हाला हवेमध्ये ठेवलं आणि कुठलाही अधिकाऱ्याला पाठवलं नाही. आज माझं 11 वाजता बोलणं झालं तर शालिनी मॅडमनी मला एका शब्दामध्ये सांगितले की कालची कारवाई आमची झालेली आहे आणि तो माल काही आमच्या रेशन विभागाचा नाहीये, अन्नपुरवठा विभागाचा नाहीये. पण मला मॅडमला हेच विचारायचे की त्यांनी कुठल्या अधिकाऱ्यामार्फत काल कारवाई केली, कुठला अधिकारी कुठल्या वेळेस गेला तिथे, कारण की त्या जी कारवाईची जी वेळ सांगत आहे मॅडम, त्या कारवाईच्या कालावधी एक पण अधिकारी नाही आला. जर अधिकारी आला तर त्यांनी बजाजनगर पोलीस स्टेशनशी कॉन्टॅक्ट केला असतं. आज ही सर्व जी घटना जी झाली, आज अधिकारी त्यांचा आला तर आज 12 ते 12:30 चा सुमारास झाला. कमीत कमी 24 तासानंतर अधिकारी आला. आणि मॅडम कुठल्या याच्यावर मला सांगत आहे की काल कारवाई झाली आणि त्यांनी चेकिंग केली आणि कुठला माल चेक केला. म्हणजे यामध्ये मॅडमच्या सांगतात या कंपनी जे साठेबाज आहेत त्यांच्यासोबतही आहे. आणि यामध्ये मला असं वाटतं की पोलीस विभागाचे आणि पोलीस स्टेशन जे आहे, संबंधित पोलीस स्टेशनही त्यामध्ये सहभागी आहेत. कारण की हा एक मोठा रॅकेट आहे. हा मोठ्या रॅकेटला उघड करायचं असेल तर FDOने काही सामाजिक संस्थेला याची सोबत घेऊन ही मोहीम राबवायला पाहिजे. ज्यावेळेस काही सामाजिक संस्थेला सोबत घेऊन ही मोहीम राबवेल तर हा काळा बाजार पूर्णपणे बंद होईल. या अगोदर जलपट्टा पोलीस स्टेशन आणि सकाळगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जितू कुंदवानीच्या गाड्या पकडलेल्या होत्या, परंतु त्याही अशाच पद्धतीने सोडण्यात आलेल्या होत्या. काय सांगता? मागे सुद्धा जितू कुंदवानी आणि विकी कुंदवानी यांच्यावर ही कारवाई झाली होती. हलक्याशा छोट्याशा कारवाईवर या गाड्या सोडवल्या जातात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे रॅकेट किती मोठं असेल. कारण की जीवनावश्यक वस्तूचा साठा करणे किंवा त्याची काळाबाजारी करणे याला 7 वर्षाची जर सजा असेल, जर ही शासनाने पूर्णपणे राबवली
तर असा कुणी पुन्हा परत कुणी करण्याची हिंमत करणार नाही. पण हे आपले जे कायदे कानून आहेत ते त्या प्रकारे राबवत नाहीये आणि छोट्याशा पैशाच्या लेनदेनवर हे तिथेच ती कारवाई थांबवतात. वासनिक साहेब, आपण कामगार नेते आहात. आज मिशन बहुजनच्या पत्रपरिषदेमध्ये इथे उपस्थित आहात. काय सांगाल? साहेब, नागपूर शहरामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काळाबाजारी अन्न पुरवठा विभागातर्फे होत आहे. याचे भरपूर उदाहरण समोर आलेले आहेत. राशनवाले एक तर लोकांना राशन कम देतात, तो उरलेला साठा हा ब्लॅकमध्ये विकतात. हा ब्लॅकचा खूप मोठा गोरखधंदा नागपुरात सुरू आहे. कित्येकदा पोलिसांमार्फत हे कारवाई झालेली आहे. तरीही कारवाई होऊन हे जे भामटे आहेत ते सुधरत नाही आहेत. वारंवार ह्या राशनिंगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे. गोरगरीब जनता ही उपाशी मरत आहे. महागाईच्या जमान्यामध्ये त्यांचा एक सहारा होता की त्यांना राशन भेटेल आणि पोटपुरावा करू. पण अशातही ह्या साठ्याच्या मार्फत पुंजीपती लोकांना हा साठा विकण्यात आहे. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हे विकत आहेत. कुठं ना कुठं याला आळा घातला पाहिजे आणि हे जे आहेत धंदे करणारे यांच्यावर मोक्याच्या तोडपर मोक्का हे कारवाई करून यांना तडीपार करून यांची लायसन रद्द करून राशन दुकानात जे काळाबाजारी विकत आहेत त्यांचा बंद करून आम्ही मिशन बहुजन ही समस्त नागपूरचे मिशन बहुजन ही FBI ऑफिसच्या मार्फत आम्ही पूर्ण नागपूर शहरात ह्या याच्यावर व्यवसायावर आम्ही वास ठेवल्यानंतर अगर आम्हाला कुठं असं आढळला तर आम्ही याचा घेराव पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि कलेक्टर साहेब यांना करू. कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहील का? कामगार अगोदरच मेलेले आहेत, त्यांना मिनिमम वेज भेटत नाही आहे, ते मेलेले आहेत. त्यांच्या वतीनं राष्ट्रीय विभागात त्यांचा घर व्यवसाय चालत आहे. इथेही ते त्यांच्या पोटावर लाच मारत आहेत. तरी कामगारावतीने ते पण रस्त्यावर येतील असं मी असू.